बाबतीत सांग. आता हे तार्शिष काय आहे? हालेलुया. तिथं दिलेला आहे जहाजामध्ये स्वतःच्या पैशानं, म्हणा स्वतःच्या पैशानं देवानं सांगितलं निनिवेला जा. स्वतःच्या पैशाने तेव्हा बोट होती, समुद्रामधून प्रवास करायचा होता. आणि त्या बोटामध्ये सुद्धा बायबल सांगतं, पुढे वाचलं तर असं संकट देवानं सोडलं, वादळ सोडलं. हा निघाला होता तार्शिषला. समुद्रामध्ये वादळ सुटलं, जहाज हाडायली बुलायली आणि हा योना जाऊन खाली झोपलेला होता. आणि देवाने काय केलेलं आहे, एवढं वादळ आणलं आणि तो उडी टाकून सुद्धा तयार झाला की मला मारून टाका. काय म्हणतो योना? मेल्याला परवडल, पण त्या पापी लोकांकडे गेलेलं परवडणार नाही. एवढा रागीट होता, एवढा द्वेष होता निनिवेच्या बाबतीत, निनिवेच्या लोकांच्या बाबतीत. आणि ह्याची निवड होती तार्शिषला जायची, पण देवानं त्याला तार्शिषला जाऊ दिलेलं नाही. हालेलुया. मला सांगायचंय काय, आज निनिवे शहर जे आहे पापी होतं आणि हे तार्शिष जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. काय आहे तार्शिष म्हणजे? एकदा वाचा. काय होतं निनिवे तार्शिष मध्ये? काय हिरमे 10:9 एकदा वाचा. काय येत होतं तार्शिष शहर? असं काय होतं? आज सगळ्या लोकांना निनिवेला जाण्याऐवजी सगळ्याला तार्शिषला जायची आवड आहे. सगळे जे विश्वासू लोक आहेत गेली तार्शिष